तिसऱ्या क्रमांकामध्ये आपल्याला 3 अंक असू द्या, अंक किती असू द्या, गुणिले 11 असावेत. मग नेहमीप्रमाणे हेच करायचं. 2 दशाला तसा लिहायचा, लिहिला. 9 आणि 2 11 होतात. मग 11ला 1 लिहायचा आणि हातचा मनात ठेवायचा 1. पुढे ह्या 9 आणि 8 ची बेरीज करायची, कारण की पहिल्या दोघांची झाली. आता पुढच्या दोघांची करायची. 9 आणि 8 17 होतात आणि हातचा 1 होता तो झाला 18. पुन्हा हातचा 1 येतो, परंतु आता या ठिकाणी 8 हा अंक शेवटचा राहिला. मग त्यामध्ये 8 मध्ये 1 मिळवायचा. मग 8 आणि 1 होईल 9. मग 976 गुणिले 11 करताना काय करायचं? 6 दशाला तसा लिहायचा. आता ह्या 6 आणि 7 ची बेरीज करायची. 6 आणि 7 होतात 13. 3 लिहायचा, हातचा 1 लक्षात ठेवायचा. मग होईल काय? 9 आणि 7 या दोघांची बेरीज. 9 आणि 8 16 होतात. 9 आणि 7 16. 16 आणि 1 17 होईल. 7 लिहायचा, हातचा 1 येईल आणि तो या 9 मध्ये मिळवायचा. 9 आणि 1 10 होईल. अशा प्रकारे हे झालं त्याचं उत्तर. पाहूया आता 5व्या क्रमांकाचं उदाहरण. यामध्ये 4 अंक आहेत. किती हे अंक असू द्या, परंतु गुणिले 11 असावा. मग पहिला अंक 3 दशाला तसा लिहायचा. 8 आणि 3 यांची बेरीज करायची. 8 आणि 3 होतात 11. 11ला 1 लिहायचा, हातचा 1 लक्षात ठेवायचा. आता पुढे ह्या दोघांची बेरीज करायची, कारण की ह्या दोघांची बेरीज झाली. तर ह्या दोघांची 4 आणि 8 12. 12 झाल्यानंतर याच्यामध्ये 1 मिळवायचा. 12 आणि 1 13. पुन्हा हातचा आला 1. मग आता ह्या दोघांची बेरीज करायची. 6 आणि 4 10. 10 आणि हातचा होता तो 1 11 झाला. या ठिकाणी 1 लिहायचा आणि शेवटी राहिला 6 आणि त्याच्यामध्ये हातचा मिळवायचा. 6 आणि 1 7 हे झालं त्याचं उत्तर. पाहूया आता हे उदाहरण. त्याच्यामध्ये लिहायचा 5 दशाला तसा. पुढे 5 आणि 4 यांची बेरीज करायची. 5 आणि 4 होतात 9. पुढे काय करायचं? आता 4 आणि 2 यांची बेरीज करायची. 4 आणि 2 ची बेरीज होईल 6. पुढे आता 9 आणि 2 यांची बेरीज करायची. 9 आणि 2 होतात 11. 11ला 1, आता हातचा 1 येईल आणि 9 जो राहिला त्या 9 मध्ये हातचा मिळवायचा. 9 ने 10. अशा प्रकारे हे त्याचं झालं उत्तर.